नमस्कार मित्रहो आणि स्वागत आहे तुमच्या आमच्या या खास विश्लेषणात्मक चर्चेत। आजचा भाग म्हणजे खरंच धमाकेदार होता असं मी सांगू शकतो, कारण आज जे काही घडलं ते पाहून माझं तर मन एकदम रोमांचित झालं आहे। तुम्हाला माहित आहे का मित्रांनो, जेव्हा आपण एखादी गोष्ट महिन्यांपासून पाहत असतो आणि त्यात अचानक असा एक ट्विस्ट येतो की आपलं तोंड उघडूच राहून जातं, तसंच काहीतरी आज घडलं आहे। आणि मी तुम्हाला सांगतो की हा भाग तुम्ही चुकवला तर तुम्ही खरंच मोठं काहीतरी चुकवलं असं मला वाटतं। पण काळजी करू नका, मी इथे आहे ना तुम्हाला सगळं सविस्तर सांगायला। तर मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात झाली अगदी गोड नोटवर, कारण आपण काल पाहिलं होतं की कल्पनाताई आणि प्रतापराव यांनी अर्जुन आणि सायलीला बोलावलं आहे आणि सगळ्यांच्या मनात प्रश्न होता की आता काय झालं असेल, काय महत्वाची गोष्ट सांगायची असेल का, काही प्रॉब्लेम आहे का घरात। पण जे झालं ते ऐकून माझं तर मन बागबाग झालं। तर काय झालं ते ऐका। सायली अर्जुनला बोलवायला येते आणि अर्जुन म्हणतो की अगं छान झालं तू आलीस, मला कॉफी पाहिजे होती ना। आणि मग सायली त्याच्या हातावर हात ठेवते तेव्हा अर्जुन म्हणतो अगं बायको, असाच तुझा हात माझ्या हातात असू दे, किती छान वाटतं ना मला। आणि सायली म्हणते तुम्हाला नेहमी मस्करी सुचत असते का, काय दुसरं काही सुचत नाहीये का तुम्हाला। पण अर्जुन म्हणतो आणखी काय सुचायला हवं मला। आणि मग सायली त्याला आठवण करून देते की आई आणि बाबा यांनी त्यांना बोलावलं आहे त्यांच्या खोलीत, आणि विमलताई म्हणत होत्या की आईने सांगितलं आहे की सायलीने कुठल्याच कामाला हात लावायचा नाहीये। आणि हे ऐकल्यावर अर्जुन घाबरून जातो की बापरे काय झालं असेल एवढं मोठं। आणि सायली पण म्हणते मला खूप टेन्शन होतंय की काय असेल। आणि अर्जुन म्हणतो तू सांगितलं तर मलाही टेन्शन आलंय, चल जाऊन बघूया काय प्रकार आहे। आणि मग दोघेजण गडबडीत आणि घाईघाईत कल्पनाताई आणि प्रतापरावांच्या खोलीत जातात। आता मित्रांनो, इथे जे झालं ते ऐकून तुम्हाला पण आनंद होईल, कारण आजच्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आहे, तो म्हणजे साक्षी आणि सायली या दोघी समोरासमोर आल्या आहेत। पण ते मी नंतर सांगतो, आधी हे ऐका की खोलीत काय झालं। तर सायली आणि अर्जुन खोलीत गेले की प्रतापराव म्हणतात अर्जुन आधी दार लावून घे। आणि अर्जुन म्हणतो बापरे काय झाले डॅड, एवढं सिरियस का। आणि दार लावून येतो आणि मग प्रतापराव आणि कल्पनाताई यांनी थोडा सस्पेन्स क्रिएट केलाय त्या दोघांना घाबरवायला। आणि सायली विचारते की आई काय झालंय, अस्मिताताईंना काही त्रास आहे का, पूर्णाजींना काही झालंय का। आणि कल्पनाताई म्हणतात नाही, काहीच झालेलं नाहीये, सगळं ठीकठाक आहे, पण आम्ही तुम्हाला वेगळ्याच कारणाकरता बोलावलं आहे। आणि हे ऐकून अर्जुन आणखीनच घाबरतो आणि म्हणतो काय झालंय, काय मम्मा घरात काही प्रॉब्लेम आहे का, काहीतरी घडलंय का, आम्हाला सांगत का नाहीयेत तुम्ही। आणि मग प्रतापराव म्हणतात काय रे अर्जुन, एवढा नामवंत वकील आहेस तू आणि तुला एवढी छोटीशी गोष्ट लक्षात येत नाहीये का। आणि अर्जुन म्हणतो नाही डॅड, मला काय लक्षात यायला हवं होतं ते सांगा ना। आणि मग प्रतापराव थोडे रागाने म्हणतात काय रे अर्जुन, तू तुझ्या बायकोला वेळच देत नाहीयेस, कळतं का तुला। मागच्या काही दिवसांपासून तुम्ही दोघेजण त्या नागराजच्या कारस्थानात अडकलेत, घरातल्या प्रॉब्लेम्स सोडवण्यात व्यस्त आहात आणि स्वतःसाठी जगताच नाहीयेत। आणि हे ऐकल्यावर सायली आणि अर्जुनचा जीव पडतो भांड्यात की अरे बाबा, आम्हाला वाटलं काहीतरी मोठं झालंय, पण हे तर दुसरंच काहीतरी आहे। आणि कल्पनाताई म्हणतात अरे पोरांनो, तुमचे मजा करायचे दिवस आहे, बाहेर फिरायचे दिवस आहेत आणि तुम्ही वेगळ्याच प्रॉब्लेममध्ये अडकलेत। आणि सायली तुला तर स्वयंपाकाच्या कामातून फुरसतच मिळत नाहीये, आणि जर थोडा वेळ मिळाला तर तू लगेच अर्जुनला त्याच्या कामात मदत करायला जातेस। आणि मग प्रतापराव म्हणतात अरे पोरांनो, या सगळ्या धामधुमीमध्ये तुम्ही स्वतःसाठी जगतच नाहीयेत। आणि कल्पनाताई म्हणतात हो ना। आणि सायली म्हणते आई, पण आम्ही घरच्यांचाच विचार करतोय ना, हे सगळं आम्ही आपल्या माणसांसाठी करतोय ना। आणि अर्जुन म्हणतो डॅड, सध्या नागराज काकाला शिक्षा कशी होईल हे बघणं महत्वाचं आहे, दुसरं काही महत्वाचं नाहीये सध्या। आणि प्रतापराव म्हणतात असं कसं चालेल रे बाबा अर्जुन, अशाने तुमच्या दोघांमधला प्रेमळ संवाद हरवून जाईल, तुमचं नातं कमजोर होईल। थोडा वेळ तू जर सायलीसाठी काढलास तर तुझं काही नुकसान होणार नाहीये, ऐक आमचं। आणि अर्जुन ज्या दोघेजण बाहेर फिरायला ज्या एकमेकांसोबत वेळ घालवा। आणि कल्पनाताई म्हणतात आणि हो ऐक, बाहेर गेल्यावर केसबद्दल बोलू नका, समजलं ना। आणि हे ऐकून सायली अर्जुनकडे बघून लाजून जाते आणि अर्जुन म्हणतो अगं मम्मा, नागराज काकाची केस संपली की जाऊ ना आम्ही। पण कल्पनाताई आता ओरडून म्हणतात अर्जुन, आता तू कारण देऊ नकोस बायकोसोबत, एखादी सकाळ दुपार घालवायची असेल तर काय केसेस संपवायची वाट बघायची का। आता तू वाद घातलास ना अर्जुन, तर मी थेट गेल्या वेळेसारखं माथेरानचं बुकिंग करून टाकेल, 8-10 दिवसांसाठी पाठवून देईन तुम्हा दोघांना बाहेर। आणि अर्जुन घाबरून म्हणतो नको नको मम्मा, तसं काही करू नकोस, आम्ही जाऊ ना बाहेर। आणि प्रतापराव म्हणतात अगं नाही कल्पना, तुझी आयडिया चांगलीच आहे, 8-10 दिवसांसाठी पाठवून द्यायला हो या दोघांना। आणि अर्जुन म्हणतो नको डॅड प्लीज, नाही आता पुरतं, म्हणजे तसं मला आवडलं असतं जायला बाहेर सायलीसोबत,
पण कसं आहे ना डाट सध्या सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आलीये, त्यामुळे एक तारीख बनतीये कोर्टात म्हणून खूप महत्वाचं काम आहे. आणि मग प्रतापराव म्हणतात, चला जा ब्र पोरांनो, ठरलंय आता बाहेर जा नाश्त्याला आणि निवांत घरी या आता. आणि अर्जुन म्हणतो, अगं आता सकाळी सकाळी. आणि प्रतापराव म्हणतात, हो आत्ताच लगेच. आणि कल्पनाताई म्हणतात, हो सकाळी सकाळीच जायचं नाश्त्याला बाहेर. मी आधीच सांगितलं विमलला की सायली आणि अर्जुनला नाश्ता द्यायचा नाहीये. जा रे जा पोरांनो, किती गोड दिसता, एकमेकांसोबत नाही बघाव तेव्हा दुसरेच टेन्शन घेत बसता. घरचे जा बरं, जरा बाहेर जा, एन्जॉय करा. आणि प्रतापराव म्हणतात, चला चला निघा लवकर. आणि मग सायली आणि अर्जुन तयार होण्यासाठी निघून जातात. आणि मित्रांनो, खरंच छान वाटतं ना कधीतरी असं बाहेर नाश्ता करायला गेलं तर. पण मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक सुट्टीच्या दिवशी बाहेरच नाश्ता करायला जाणं हे चुकीचं आहे, कारण बाहेर जास्त खाल्लं तर त्रास होतो आरोग्याला. पण कधीतरी असं करणं हे खूप छान असतं. आणि आता इकडे साक्षीचा सीन दाखवला गेलाय आणि साक्षी खूपच घाबरलेली दिसते. ती मनातून विचार करते की अर्जुन आणि सायलीने नागराजला अटक केली आहे, अण्णालाही अटक केली आहे. आता माझा नंबर तर नाहीये ना. सायली आणि अर्जुनला कळलं असेल का मी जिवंत आहे याची त्यांना काही कल्पना आहे का. आणि तेवढ्यात सचिन तिथे येतो आणि साक्षी खूप घाबरून जाते. आणि सचिन म्हणतो, काय झालं एवढ्याने का घाबरतेस, आपण दोघेच आहोत ना घरात, काय झालं. आणि साक्षी म्हणते, अरे सॉरी सचिन, तू कुठे बाहेर निघालायस का. आणि सचिन म्हणतो, अगं मी एकटा नाही, आपण दोघेजण बाहेर चाललोय. इथे जवळच एक खूप मस्त कॉन्टिनेंटल कॅफे उघडलाय, चल आपण जाऊया नाश्त्याला. आणि अचानक साक्षीच्या तोंडून निघतं, नको नको, कोणी ओळखलं तर. आणि सचिन आश्चर्याने म्हणतो, काय म्हणतेस, कोणी ओळखलं तर. आणि साक्षी लगेच सावरून घेते आणि म्हणते, अरे तसं नाहीये म्हणायचं मला, म्हणजे कोणी ओळखीचं भेटलं बाहेर तर आपण त्यांच्याशी गप्पा मारत बसू, आपला ब्रेकफास्ट तिथेच राहून जाईल ना, म्हणून त्यापेक्षा आपण घरीच ऑर्डर करूया असं म्हणायचं होतं मला. आणि सचिन म्हणतो, असं काय करतेस यार, मला बाहेरच खायचे गरम गरम नाश्ता करायचाय, चल ना प्लीज. आणि साक्षी नाहीच म्हणत असते, पण सचिन म्हणतो, अगं असं काय करतेस, इथेच वाद घालशील का, आपण उपाशीच राहू. मग आणि साक्षी म्हणते, बरं थांब मला तयार होऊ दे. मग आणि सचिन म्हणतो, कशाला तयार व्हायचं, चल लवकर, अशीच छान दिसतेस तू. आणि साक्षी म्हणते, अरे थांब रे बाबा, एकच मिनिट थांब. आणि मग ती आत जाते आणि मास्क आणि गॉगल घेऊन येते आणि ते घालते आणि म्हणते, चल आता. आणि सचिन म्हणतो, हे काय घातलंयस, मास्क कशाला घातलायस. आणि साक्षी म्हणते, अरे मला धुळीचा त्रास आहे ना, अलर्जी आहे, तर हे बेटर राहील ना घातलेलं. आणि सचिन म्हणतो, बरं ठीक आहे चल. आणि साक्षी निघाली आहे आणि सचिन मनात विचार करतो, काय बंडल मारते ही, अचानक धुळीची अलर्जी कधीपासून झालीये हिला आणि हिची ओख किती दिवस लपवणार आहे साक्षी शिखरे, असं तो मनातल्या मनात बोलतो. आणि तिच्या मागे मागे जातो. आणि इकडे अर्जुन आणि सायली पण मस्त तयार झालेत. आणि अर्जुन म्हणतो, झालं का बायको, रेडी झालीयस का, आपल्याला नाश्त्याला जायचे, लंचला नाहीये. आणि सायली खूप सुंदर पंजाबी ड्रेस घालून येते, प्लाझो घातलाय तिने आणि मस्त ऑफ व्हाईट कलरचा प्लाझो आहे, त्याला स्काय ब्लू कलरची मस्त जगा आहे आणि पिस्ता ग्रीन आणि स्काय ब्लू कलर खूप गोड दिसतो खरंच ती या ड्रेसमध्ये. आणि अर्जुन तिला बघून बघत राहतो आणि म्हणतो, बायको काय गोड दिसतेस, असं वाटतं तुला बघत राहावं. आणि सायली पर्स घ्यायला जाते आणि म्हणते, बरं बरं, पुरे हा. आणि पर्स घेऊन येते आणि निघायला लागते. आणि अर्जुन तिचा हात धरतो आणि म्हणतो, थांब बायको, मला तुला नीट बघू तर दे. आणि सायली म्हणते, काय हो, मगासपासून तर घाई करत होतात, आडार करत होतात, चला चला जायची, निघूयात ना. आणि अर्जुन पुन्हा तिचा हात धरतो आणि दोघे एकमेकांकडे बघून स्माईल करतात आणि निघालेत फायनली दोघे नाश्ता करायला. आणि मित्रांनो, आता बघा त्या कॅफेमध्ये गेल्यावर येते मजा. अर्जुन आणि सायली तिथे पोहोचतात, आत जातात आणि हे सग खूप मस्त दाखवलंय. आणि मग तिथे गेल्यावर ऑर्डर करायची असते आणि अर्जुन सायलीच्या जव मेनू कार्ड देतो आणि त्या मेनू कार्डमध्ये भलतीच विचित्र नावं असतात जी माझ्याही डोक्याच्या वरची आहेत, मलाही काही माहिती नाहीये त्याबद्दल. आणि सायली ती नावं वाचायला लागते आणि म्हणते, हे काय रिझाटो, काय ब्रॉजी काय असतं हे, आणि हे काय लजाना आणि क्रय काय असतं, हे मी कधी नाव पण ऐकलं नाहीये. आणि अर्जुन तिला समजवतो ते लजानिया असतं. आणि सायली म्हणते, बरं बरं ठीक आहे, मला नाव नाही वाचता आलं म्हणून काय झालं, मला मातृभाषा तुमच्यापेक्षा छान येते ना, हसू नका बरं, आपली मातृभाषा छान येते ना, मला परकीय भाषा नाही जमली बोलायला तर काय झालं एवढं. आणि अर्जुन म्हणतो, बरं राहिलं नाही हसत, काय हवंय तुला, काय खायचं सांग. आणि सायली म्हणते, मी नाही सांगत, मी काय सांगायला गेले तर हसाल तुम्ही मला. आणि अर्जुन म्हणतो, बरं तुला जे खायचं ते सांग. आणि सायली म्हणते, तुम्हाला माहिती आहे ना, मला हे सग जमत नाही, आवडत नाही, इथे कुठे घेऊन आलात मला. आणि मग अर्जुन म्हणतो, थांब जरा मी ऑर्डर करतो असं म्हणून. आणि आता त्याने साऊथ इंडियनचे पेज काढले, कारण बाहेर नाश्ता करायला जायचं महानल्यावर इडली डोसा हेच असतं ना, म्हणजे जनरली आम्ही तरी बाहेर गेल्यावर हेच खातो. आणि सायली मेनू कार्ड पाहून म्हणते, मला इडली सांबार चालेल. आणि अर्जुन म्हणतो, मला माहितीच होतं तू इडली सांबारच खाशील. आणि अर्जुन आता सायलीची ऑर्डर घ्यायला गेलाय, तिथे बहुतेक सेल्फ सर्व्हिस असावी. अर्जुनने ऑर्डर दिली
आहे आणि तो ऑर्डर घेऊन येतोय सायलीसाठी आणि तितक्या तिथे साक्षी आणि सचिन दोघे पण हजर झालेत आणि साक्षी आणि सचिन सायली अर्जुनच्या थोडं पलीकडे बसलेले असतात आणि साक्षी आणि सचिन येईपर्यंत अर्जुन सायलीचा नाश्ता सुरू झालेला आहे आणि अर्जुन सायलीला म्हणतोय चला आता इडली सांबार खाऊन खुश ना आणि सायली म्हणते आधी का चिडवत होते मला आणि अर्जुन म्हणतो कारण माझी बायको चिडते ना तेव्हा तिचे गाल लाल लाल होतात मग गोड दिसते किती आणि सायली हसायला लागते आणि अर्जुन म्हणतो बायको मी तुला अशा जागी कसं आणू जिथे तुझे आवडीचे पदार्थ नसतील मला माहिती आहे तुला इडली सांबारच खायला आवडतो बाहेर आणि सायली म्हणते हो आमचे मधुभाऊ होते ना ते 2-4 महिन्याला आम्हाला घेऊन जायचे फिरायला बाहेर गेल्यावर मी नेहमी इडली सांबारच मागवायचे बाकीच्या मुलांची ऑर्डर वेगवेगळी असायची पण मला मात्र इडली सांबारच आवडायचं आणि मग अर्जुन सायली छान गप्पा मारताय आणि इकडे साक्षी आणि सचिन तो सचिन साक्षीला म्हणतो कुठे धू आहे इथे ते मास्क काढ ना तोंडाच्या मला तुला बघायचे आणि मग आता साक्षी तो मास्क काढते सचिनच्या आग्रहासाठी मास्क काढते तिच्या चेहऱ्यावरच्या आणि सचिन म्हणतो बेटर काय खाणार सांग बरं आणि साक्षी म्हणते ठीक आहे तुझे काही ऑर्डर करशील ते तुला जे हवं ते ऑर्डर कर आणि सचिन ऑर्डर देण्यासाठी तिथे रिसेप्शनच्या जागी जातोय तिथे सेल्फ सर्व्हिस आहे ना आणि सचिन तिथे गेल्या क्षणी इकडे अर्जुन आणि सायलीचा नाश्ता पण संपलाय आणि अर्जुन म्हणतोय बायको तू कॉफी घेणार आणि सायली म्हणते हो चालेल ना आणि मग अर्जुन कॉफी ऑर्डर करायला तिकडे जातोय आणि सायली म्हणत असते मी जाऊ का आणि अर्जुन म्हणतो बस ग घरी पण तू करतेस आणि इथे तूच करणार का थांब जरा मीच घेऊन येतो कॉफी असं म्हणून अर्जुन तिथे गेलाय कॉफी घ्यायला आणि सायली त्याला जाता जाता आवाज देते 1-2 मिनिट माझा फोन चार्जिंगला लावाल का त्याची बॅटरी संपली आहे आणि अर्जुन म्हणतो बरं आणि इकडे अर्जुन आता सायलीचा फोन चार्जिंगला लावायसाठी तिथे घेऊन जातोय रिसेप्शन डेस्कवर आणि तेवढ्यात तिथे सचिन पण आलाय ऑर्डर देण्यासाठी आणि सचिन आणि अर्जुन आजूबाजूला आहेत पण नेमकं अर्जुनने त्याला पाहिलं नाहीये कारण मध्ये कोणीतरी उभं असतं त्या दोघांच्या आणि अर्जुनच्या आवाज ऐकल्या क्षणी सचिन लगेच अलर्ट होतो आणि अर्जुन तिथे कॉफी ऑर्डर करतो आणि सायलीचा फोन चार्जिंगला लावतो आणि सचिन घाबरलाय अर्जुनला बघून आणि सचिनने लगेच त्याचा चेहरा इकडे बाजूला केलाय आणि आता त्याला तिथून पाडा काढायचा आहे आणि तेवढ्यात सचिनची ऑर्डर येते सुद्धा आणि सचिन तिथून डायरेक्ट पाडा काढतो आणि ते फेवाले म्हणतात सर तुमची ऑर्डर आली ना पण तितक्यात सचिन जातो लगेच साक्षीजव आणि म्हणतो मला अचानक माझे एक काम आठवलं बघ आणि आता अर्जुन त्याच्याकडे वून बघतो पण अर्जुनच्या लक्षात येत नाही तो सचिन आहे आणि सचिन घाबरलाय आणि सचिन म्हणत असतो साक्षीला चलना माझी मीटिंग आणि साक्षी म्हणते अरे अचानक आणि सचिन म्हणतो हो ना कॉन्फरन्स कॉल आहे माझा आणि ती फाईल घरी राहिली माझी चलना लवकर निघूयात आणि साक्षी म्हणते अरे पण आपलं ब्रेकफास्ट आणि सचिन म्हणतो ती ऑर्डर रेडी आहे तू करून घेतेस का मी पुढे होतो आणि कसला हुशार आहे बघा ना हा तिच्या आधी पाला बाहेर अर्जुनच्या तोंडी साक्षीला देऊन आणि आता त्याला माहिती आहे म्हणजे थोडं का होत नाही पण सचिनला माहिती आहे की साक्षी आणि अर्जुन एकमेकांना ओळखतात आणि बदमाश आहे हा सचिन 1 नंबरचा आणि आता अर्जुन ते कॉफीची ऑर्डर घेऊन सायलीजव येऊन बसलाय आणि तेवढ्यात अर्जुनलाही फोन आलाय काहीतरी महत्वाचा फोन आहे ऑफिसचा आणि तो सायलीला म्हणतो माझे क्लायंट आलेत बघ ऑफिसमध्ये आपल्याला लवकर निघावं लागेल आणि सायली म्हणते हरकत नाही चला आपण निघूयात आणि अर्जुन सायली निघणार तेवढ्यात सायली म्हणते माझा फोन लावलाय ना चार्जिंगला तुम्ही कॉफी घ्या मी माझा फोन घेऊन येते तोपर्यंत आणि सायली जाते त्या डेस्कजव आणि नेमकीही साक्षी पण जाते तिथे तिच्या ब्रेकफास्ट करून घ्यायला आणि सायली म्हणते दादा माझा तो मोबाईल द्या हो आणि साक्षीला त्या माणसाने पार्सल दिलाय तेवढ्यात आणि आता सायली तिचा मोबाईल घेणार आणि साक्षी ते पार्सल घेऊन जाणार तेवढ्यात या दोघींची टक्कर झाली आहे आणि सायलीने अगदी स्पष्टपणे साक्षीला बघितलं आणि आता दोघींमध्ये काहीतरी अंतर आहे का बघा ना दोघी पण चिंग दिसतात आणि काय झालं की आता साक्षी ते पार्सल घेऊन जाणार आणि सायली वणार तेवढ्यात त्या दोघींची झाली टक्कर आणि साक्षी खाली तिच्या पार्सल घ्यायला वागते आणि वर बघते तर काय साक्षी सायलीला बघते आणि घाबरते बापरे आणि सायली पण तिने तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हलू दिलेले नाहीयेत आणि सायलीने साक्षीला पाहिल्या क्षणी सायलीने तिला ओळखलं पण सायली कन्फर्म नाही असं दाखवलं त्याने की ही साक्षी आहे कारण साक्षी बघते आणि लगेच एका सेकंदात तो मास्क आणि गॉगल तिच्या चेहऱ्यावर घालते आणि लगेच ते तिथून आणि आता सायली जोरात ओरडते थांब असं ती साक्षीला ओरडत असते पण तोपर्यंत साक्षी निघून गेलेली आहे आणि इतकी जोरात ते ना साक्षी बापरे आणि सायली आता अर्जुनला आवाज देते इकडे याना आणि सायलीने बराच प्रयत्न केला साक्षीला थांबायचा पण साक्षी पाली आहे आणि ती अर्जुनला सांगते हे बघा ना मी आता इथे साक्षीला पाहिलं आणि अर्जुन तर आधी आश्चर्यचकित झालाय आणि म्हणतो काय बोलतेस तू सायली आणि सायली म्हणते हो मी शी शिखरेला पाहिलंय आणि अर्जुन म्हणतो वॉट आणि दोघेजण तिच्या मागे जातात बाहेर पण तोपर्यंत साक्षीने पाडा काढलेला आणि इकडे तिकडे बघतात हे दोघेजण आणि अर्जुन म्हणतो कुठे बायको इथे कोणी नाहीये तुला भास झाला असेल साक्षी तर मेली आहे ना जेलमध्ये आणि सायली म्हणते नाही मला भास काही झालं नाही मी तिला चांगलं स्पष्ट पाहिलं तिने मास्क लावला होता मला ना ते डोळे मी डोळे नाही विसरू शकत तिचे ते साक्षीचेच डोळे होते हो आणि अर्जुन म्हणतो खरंच तुला भास झाला असेल बायको आणि सायली म्हणते नाही मी माझा फोन घेतला आणि
फोन घेऊन मी टच होते तर तेवढ्या तिची आणि माझी टक्कर झाली आणि तिच्या हातात पार्सल होता आणि ती पून गेली मी आवाज दिल्यावर. आणि अर्जुन म्हणतो हे बघ सायली साक्षीसारखे डोळे ब्याच मुलीचे असू शकतात तू फक्त डोळेच बघितलेस ना. आणि सायली म्हणते नाही ना हो ती साक्षीच होती माझी खात्री आहे. आणि अर्जुन म्हणतो कसम शक्य आहे त्या साक्षीचा खून झाला त्या स्त्रीने खून केला तिने स्वतः कन्फर्म केला ना. आणि त्या महिप चिकरेने अंतिम संस्कार पण केला त्याच्या मुलीच्या असं कसम शक्य आहे. आणि सायली म्हणते ती नसेल का साक्षी मग. आणि अर्जुन म्हणतो नसणारच आहे तुला खरंच भास झालाय. आणि सायलीने तुर्तास तिच्या मनाला समजवलं पण तरी सायलीला पूर्ण शंका आली आहे की तिने साक्षीलाच पाहिलं आणि साक्षी आता घाबरते. आणि सचिन आणि साक्षी दोघे घराजवळ उतरलेत आणि सचिनलाही माहिती आहे की साक्षीने नक्की अर्जुनला बघितलं त्यामुळे ही घाबरली आहे. पण सचिन बोलतो का अजिबात नाही फार पक्का दाखवलाय हा सचिन. आणि गाडी खालून उतरतो तो आणि साक्षीला आवाज देत म्हणतो तुझे कुठे लक्ष आहे. आणि साक्षीला मात्र आता टेन्शन आलं सायलीने तिला बघितलं आता पुढे काय होईल. आणि ती आता सचिनला म्हणते मला ना जरा काम आहे मी आलेच. आणि सचिन म्हणतो आता आपण बाहेरून आलोय आणि असं कसलं महत्वाचं काम आहे तुला बोलणं. आणि साक्षी काय त्याला बोलायला तयार नसते. आणि साक्षी म्हणते मी आलेच मी लगेच आले थांब जरा मला थोडंसं महत्वाचं काम आहे आता आठवलं मला मी येते रे असं म्हणून ती लगेच निघून पण जाते. आणि साक्षी निघून गेल्यानंतर सचिन विचार करायला लागतो अरे या साक्षीने बघितलं असेल का अर्जुनला क्वेमध्ये म्हणून एवढ्या घाई गडबडीत कुठे चालली असेल का. आणि या सचिनच्या मनात असा प्रश्न आला आणि एव्हढंच काय ते दाखवलाय. आणि मग साक्षी निघाली आहे प्रियाला फोन करायला. एका साईडला जाऊन ती फोन करते आणि आता प्रिया सुभेदारांच्या घरात बाहेर येते हॉलमध्ये येते आणि विचार करायला लागते आज एवढा शांतता काय कसलीच हालचाल दिसत नाहीये सगळे सुभेदार फिरायला गेले का. आणि नवीन काहीतरी चालले इकडे तिकडे प्रिया बघायला लागते कोणीच दिसत नाहीये घरात नाश्त्याची तयारी झालेली नाही ना. आणि तेवढ्यात विमल येते तिथे आणि आवाज देते विमलला विमल इकडे ये काय सगळे कुठे गेलेत घरातले. अर्जुन सायली कोणीच दिसत नाहीये घरात काही प्रॉब्लेम झालाय का घरात. आणि मग ही विमल म्हणते नाही मला काही माहिती नाही. आणि असं बोलून चालली जाते. आणि तेवढ्यात तिथे प्रतिमा आत्या आल्यात आणि प्रिया आता प्रतिमा आत्याला बघून उगाच काहीतरी बोलायला जाते आणि म्हणते आई नागराज काका किती वाईट वागले बघ ना आपल्या जीवावर वर उठले होते ते आई कसे काय असे वागू शकतात ते आई घरात किती चांगले वागत होते ते वाटलं नव्हतं ते असे निघतील म्हणून. आणि तेवढ्यात रविराज पण तिथे आलेत आणि आता हिच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही घरात जसं काही ती आहे का नाही असं तिला प्रिटेंड करत असतात. आणि रविराज येतात तिथे आणि प्रतिमा आत्या तर तिला एकही शब्द उत्तर देत नाही. आणि प्रतिमा आत्या आता तिथे बसल्यात नाश्त्याच्या टेबलवर. आणि रविराज म्हणतात बस ना प्रतिमा काय आहे ना प्रतिमा उगाच हिच आणि नागराजच जमायचं जसा खोटेपणा हिच्यात भरलाय तसाच नागराजमध्ये पण आहे आता उगाच काळजी कशी दाखवते बघ. आणि प्रिया त्या रविराजांना काही उत्तर देणार तेवढ्यात तिला साक्षीचा फोन आलाय आणि मग तिथून गपचूप निघून जाते ती. आणि आता प्रिया गेल्यानंतर तिथे कल्पनाताई आल्या आणि प्रतिमा आत्या त्यांना विचारतात काय कल्पना अस्मिताने दूध वगैरे पिलं ना. आणि कल्पनाताई म्हणतात हो प्यायली आहे ती दूध पण सचिनच्या वागण्यामुळे ना खूपच कोलमडून गेली अस्मिता. आणि रविराज म्हणतात हो ना वहिनी तिला सावरायला जरा वेळ द्यावा लागणार आहे आपल्याला. आणि विमल तिथेच किचनमध्ये. आणि मग सायली आली आता नाश्ता करून बाहेरून. आणि सायली आता प्रचंड धक्क्यामध्ये आहे आणि तिला खूप आश्चर्य वाटते की तिने जिला पाहिलं ती साक्षीच आहे की पण ती साक्षी कशी काय नसू शकते असे बरेच विचार तिच्या मनात चालू आहे. आणि आता कल्पनाताई आवाज देतात सायलीला आणि म्हणतात काय सायली. आणि सायलीचं लक्षच नसतं आणि सायली साक्षी दिसल्याच्या तंद्रीत असते आणि विचार करत असते खरंच मी जिला बघितलं ती साक्षीच होती का. आणि कल्पनाताई म्हणतात सायली आवाज देते तुला मी लक्ष कुठे तुझ. आणि मग रविराज तिला चिडवतात अर्जुन बरोबर गेली होती ना ब्रेकफास्टला मग कसं लक्ष असेल. आणि प्रतिमा आत्या म्हणतात काय सायली अर्जुन कुठे. आणि सायली म्हणते ते ना आत्या गेलेत ऑफिसला त्यांना काम आलं ना. आणि मग लगेच कल्पनाताई म्हणतात झालं थोड्या वेळ एकमेकांसोबत घालवला आणि लगेच अर्जुन कामाला लागला ना काम तर करावी लागतील ना बिना काम केल्याच कोणी खाऊ घालेल का त्याला अर्जुनला. आणि साक्षी दिसल्यामुळे सायली डिस्टर्ब झाली आहे आणि सायली मनात विचार करायला लागते मी ज्या मुलीला पाहिलं ती साक्षीच होती ना का खरंच मला भास झाला. आणि इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय. आणि आता ही प्रिया आणि साक्षी भेटलेत एकमेकांना आणि प्रिया साक्षीला ओरडते आणि म्हणते साक्षी तुला कळते का सायलीने तुला पाहिलं म्हटल्यावर केवढा मोठा प्रॉब्लेम होईल आपल्याला. आता अण्णा सर नाहीयेत आपल्या मदतीला आणि नागराज काका पण नाहीयेत प्लीज आता असं काही करू नकोस वेडेपणा. आणि ही साक्षी त्या सचिनला झापते त्या सचिनला म्हणते सचिन तुझा फोन दाखव. आणि सचिन म्हणतो वेडी आहेस का. आणि ती चाकू घेते आणि म्हणते हो मी वेडी आहे आणि मी कोणाचाही खून करू शकते तुझा पण. आणि सचिनला तिने चांगलेच दिवसात दाखव. आणि अचानक ती
त्या सचिनवर का चिडली हे मला कळलं नाही आणि ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये स्पष्ट होईल. आणि आता इकडे बघा, ही सायली स्वयंपाक करत असते तेव्हा तिला चटका बसतो आणि अचानक प्रतिमा आत्या बोलून जातात, काय तन्वी, थोडंसं लक्ष द्यायचं ना बेटा स्वयंपाक करताना. म्हणजे त्या सायलीला नकळतपणे तन्वी म्हणाल्या तर सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. आणि चला आता हळूहळू प्रत्येकाचा नंबर येतोय. महिप्त झाला, नागराज झाला, कदाचित आता साक्षी पकडली जाईल असं वाटतंय. आता हळूहळू हा ट्रॅक ते रंगवतील आणि सायली ही खरी तन्वी आहे हे सत्य कधी ना कधी उघडकीस येईलच. आणि मित्रांनो, आता सांगा बरं, तुम्हाला कसा वाटला आजचा भाग? खरंच धमाकेदार होता ना? आणि तुम्हाला काय वाटतं, सचिन साक्षीला त्याची खरी ओळख देईल का? म्हणजे तो लग्न झालेला आहे वगैरे हे सांगेल का, की साक्षी त्याला सांगेल की ती साक्षी शिखरे आहे? दोघं एकमेकांना एकमेकांची ओळख देतील का? आणि आणखी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, सायली आता साक्षीला पाहून ठाम आहे की ती साक्षीच होती, पण अर्जुन विश्वास ठेवत नाहीये. तर आता सायली काय करेल? ती अर्जुनला पटवून देईल का की साक्षी खरंच जिवंत आहे आणि तिने तिला पाहिलं आहे, की ती स्वतःच साक्षीचा शोध घेईल? याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा मला. आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की सायलीचं खरं नाव तन्वी आहे हे आता हळूहळू सगळ्यांना कळायला लागलंय. आधी विमलताईने चुकून तन्वी म्हटलं, आता प्रतिमा आत्यांनी तन्वी म्हटलं, आणि पुढे काय होईल हे आपल्याला बघायला मिळेल येत्या भागांमध्ये. आणि खरंच रोमांचक आहे ना हा ट्रॅक. किती दिवसांनी असा धमाकेदार भाग पाहायला मिळालाय आणि साक्षी आणि सायलीची भेट झाली. ही गोष्ट आता पुढे कुठे नेणार आहे हे बघणं खूपच मनोरंजक असणार आहे. आणि मित्रांनो, आता विचार करा की सचिन हा किती धूर्त आहे. त्याला माहिती आहे की साक्षी आणि अर्जुन एकमेकांना ओळखतात, पण तो साक्षीला काहीच सांगत नाहीये. आणि त्याने अर्जुनला पाहिल्या क्षणी तिथून पळ काढला. याचा अर्थ तो काहीतरी लपवतोय आणि त्याच्या मनात काहीतरी चाललंय जे आपल्याला अजून माहीत नाहीये. आणि हे सगळं खूप इंटरेस्टिंग होत चाललंय. आणि प्रिया पण साक्षीला भेटते आणि तिला सांगते की सायलीने तुला पाहिलं म्हटल्यावर किती मोठा प्रॉब्लेम होईल. आता अण्णा सर नाहीयेत, नागराज काका नाहीयेत, तुमच्या मदतीला आता कोण करणार मदत? आणि साक्षी खूपच घाबरलेली दिसते आणि ती सचिनकडे त्याचा फोन मागते आणि चाकू घेऊन त्याला धमकावते की तुझा पण खून करू शकते मी. आणि हे सगळं बघून खरंच आश्चर्य वाटतं की साक्षी इतकी हताश झालीये का आणि तिच्या मनात काय चाललंय की ती अचानक सचिनवर एवढी रागावलीय आणि त्याचा फोन का मागते हे सगळं उद्याच्या भागात समजेल. आणि मग सायली स्वयंपाक करत असताना प्रतिमा आत्या तिला तन्वी म्हणतात आणि सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने बघतात. आणि आता हळूहळू सायलीचं खरं नाव बाहेर येत चाललंय आणि लवकरच सगळ्यांना कळणार की सायली ही खरंच तन्वी आहे. आणि मग काय होईल हे बघणं खूपच मनोरंजक असणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि उद्या पुन्हा एकदा भेटूया या मालिकेच्या पुढच्या रोमांचक भागाच्या विश्लेषणासाठी. आणि मग बघूया पुढे काय काय घडणार आहे या कथेत. आणि सायली खरंच साक्षीला शोधून काढेल का आणि अर्जुनला पटवून देईल का की साक्षी जिवंत आहे? आणि सचिन आणि साक्षीचे नातं काय आहे? आणि सचिन आपली खरी ओळख साक्षीला सांगेल का की नाही? आणि प्रिया आणि साक्षी पुढे काय करणार आहे? आणि सायलीचं खरं नाव तन्वी आहे हे सगळ्यांना कळल्यावर काय होईल हे सगळं आपल्याला येत्या भागांमध्ये बघायला मिळेल. आणि खरंच रोमांचक आहे ना ही कथा? किती ट्विस्ट्स आहे आणि किती काही चाललंय सगळ्यांच्या आयुष्यात आणि सगळं कसं उलगडणार आहे हे बघणं खूपच मनोरंजक असणार आहे. तर मित्रांनो, तुमचे खूप खूप आभार या भागाच्या विश्लेषणात माझ्यासोबत राहिल्याबद्दल. आणि उद्या पुन्हा भेटूया नव्या भागासोबत, नव्या रोमांचक गोष्टींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची आणि आनंदात रहा नेहमी. धन्यवाद मित्रांनो.